नाशिक कंपनी धर्मांतर प्रकरणात निदा खानला अटक। 20 दिवसांपासून फरार असलेल्या निदाला छत्रपती संभाजीनगरमधून बेड्या, आज कोर्टात हजर करणार। निदा प्रकरणात इम्तियाज जलील यांचा सहभाग, मंत्री संजय शिरसाट यांचा आरोप। जलील यांची चौकशी करण्याची मागणी, तर जलील काय उत्तर देणार याकडे लक्ष। नाशिक लैंगिक अत्याचार आणि धर्मांतर प्रकरणातील 2 आरोपींची आज पुन्हा चौकशी। शाहरुख हुसैन, शौकत कुरेशी, रजा मेमनला न्यायालयीन कोठडीतून ताब्यात घेतलं, चौकशीनंतर कोर्टात हजर करणार। सोलापुरातून आणखी एका भोंदूला अटक। आडेगावच्या वीरकर महाराजला टेंभुर्णी पोलिसांनी ठोकल्या बेड्या। अनेकांची फसवणूक केल्याचा वीरकर महाराजवर आरोप। दहावीच्या निकालाची प्रतीक्षा संपली। थोड्याच वेळात बोर्ड निकाल जाहीर करणार। दुपारी 1 वाजता निकाल ऑनलाईन पाहता येणार। पश्चिम बंगालमध्ये आज अमित शहांच्या उपस्थितीत भाजपच्या नवनिर्वाचित आमदारांची बैठक। शहांच्या बैठकीत ठरणार मुख्यमंत्री पदाचा चेहरा, तर उद्या होणार शपथविधी सोहळा। तामिळनाडूत सत्ता स्थापनेचा पेच कायम। राज्यपाल राजेंद्र आर्लेकर बहुमताच्या 118च्या आकड्यावर ठाम, तर डीएमके एआयएडीएमके एकत्र येण्याच्या चर्चांनंतर टीव्हीके आमदारांकडून सामूहिक राजीनाम्याचा इशारा। मुंबईच्या महापौर बंगल्यात 75 लाखांच्या कामांनंतर पुन्हा 3,40,00,000चा खर्च। आधीचे 75 लाख पाण्यात गेल्याची चर्चा। मनपाच्या नियोजनासह आर्थिक पारदर्शकतेवर सवाल। राज्यातल्या अनेक भागामध्ये अवकाळी पावसाचा फटका। कोकणासह विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाची हजेरी। शेतकऱ्यांमध्ये पुन्हा चिंतेचं वातावरण। पुढील 3 ते 4 दिवस राज्यात अवकाळी पावसाचा इशारा। दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यासाठी अलर्ट। रत्नागिरी आणि सिंधुदुर्गातही पावसाचा अंदाज। पायधुनी मृत्यू प्रकरणात मोठा ट्विस्ट। कलिंगड आणि शरीरातील नमुन्यात आढळलं उंदीर मारण्याचं विष। हत्या की आत्महत्या, सस्पेन्स वाढला। पुन्हा फॉरेन्सिक टीमकडून तपासणीची शक्यता। मुंबईतील सर्व पार्किंगचे दर महागण्याची शक्यता। पार्किंग शुल्कात तब्बल 40% वाढ करण्याचा प्रस्ताव। पुढील 4 ते 5 महिन्यात नवे दर लागू होण्याचे संकेत। आणि कोरोनानंतर जगावर हंटा व्हायरसचा धोका। क्रूजवरील 3 हंटा व्हायरसमुळे मृत्यू। जगभरात संसर्ग पसरण्याची शक्यता।